मग शो जो आनंद आहे ती स्वस्तात आहे, तर ती स्वस्तता खरी नाही, भासमाने, आणि ती येणारी जाणारी, आणि तीच आपल्याला परेशान करायलेली. संसाराची अंगी अवघेची व्यस्त नाही. संसारातल्या सर्व सुख येतं ते व्यस्त नाही. व्यसन कशाला म्हणावं, कशानं तरी ते असतंय, आणि ते नसलं की ते त्रस्त करीत असतंय. म्हणून बिडीवाल्याला बिडी नाही भेटली तर परेशानी असते, ध्यानात घ्या. तंबाखूवाल्याला तंबाखू नाही भेटली तर काय असती, म्हणजे त्याला त्याच्यानं सुख नाही, तंबाखूनं सुख आहे. आणि तंबाखून ते एक नाही. तंबाखू कधी भेटन कधी नाही भेटायचं, कधी खायला अनुकूल असून कधी डॉक्टर खाऊ देणार नाही, कधी खाऊ वाटून बी आपल्याला खाऊ खाता येणार नाही. तंबाखू खाता यायचं नाही, कॅन्सर झाला, त्याचं सुख तंबाखू होतं, तंबाखू खायची नाही त्याला, आणि त्याचं सुख कशात आहे. म्हणून आपलं सुख कशात तरी अडकणं तोच भ्रम आहे, ध्यानात घ्या. सुख कोणाचं याच्यात चकवा झालाय, आणि चकवा झाल्यामुळे कोणाच तरी दुसऱ्याचं वाटायलंय, आणि आपलं असताना त्याच्याकडून घ्यावा लागायला. जसं एखाद्या पोरगा मोठा झाला की बापाला त्याच्याकडून पैसे घ्यावे लागतील खर्चायला, कोणाला. आणि समजा घर त्याचं असतं बांधलेलं, इरट्यानं असती पाडलेली, रानू त्याचे असते कमीलेले, त्यानं कष्ट करून घेतलेले, आणि त्याला जर तंबाखू बिडी काही घ्यायची असली तर पैसे कोणाला मागावे लागते. कागा सासुरवाशी मज केले भगवंत. तसंच झालेलं आहे. समजा आपलंच आहे ना, आपल्यालाच मागून उचलू नाही दुसऱ्या कोणी. ध्यानात घ्या. म्हणून असा संसार आहे पारतंत्र्याचा. म्हणून संसारात सर्व पारतंत्र्य, स्वस्तता नाही, आणि स्वस्तता असली तर काल्पनिक आहे. मग खरी स्वस्तता कोणाकडे, महात्म्याकडे, संताकडे. ज्याला, ध्यानात घ्या, ज्याला परमात्म्याचा अपरोक्ष बोध आहे, अपरोक्ष ज्ञान आहे, ते स्वस्त आहेत. साधू संत गेले आनंदी राहिले, स्वस्त आहेत. आपली स्वस्ती सहज आहे, आपण केली त्यांनी. म्हणून जीवनमुक्त पुरुष स्वस्त आहे, अपरोक्ष ज्ञानी स्वस्त आहे. परोक्ष ज्ञानी स्वस्त जरी नसला तर मस्त आहे का, मग का त्याचं कसं आहे, मस्त आहे. ईश्वराच्या ध्यानात, सगुण दर्शनात, साधनेत, संतांच्या ग्रंथात, श्रवणात, साधनात तो मस्त असतो. भाजनात, कीर्तनात, सोहळ्यात, दिंडीत तो मस्त असतो, स्वस्त नसतो. पण कसा असतो, मस्तीत असतो, मस्त असतो. म्हणून अपरोक्ष ज्ञानी स्वस्ततेला प्राप्त होत असतो, परोक्ष ज्ञानी कमीत कमीत मस्त तरी असतो. आणि ज्याला अपरोक्ष ज्ञान नाही, परोक्ष बी नाही, तो व्यस्त असतो कामाच्या. काय कसा असतो तो स्वस्त नसतो आणि मस्त बी नसतो. तो कसा असतो, व्यस्त. बहुकामी मज नाही आरानुक, एक सारिता एक पाठी लागे. तो फक्त व्यस्त असतो, इकडे जात तिकडे जातात, घनसावंगीला जात, आंबडला जात, तीर्थापुरीला काम आहे, बायगावाला काम आहे, सावरगावला जाऊन यायचं, कोण्या गावाला जाऊन यायचं, जालन्याला जायचं, गेवरायला शेतात जायचं, शेतातून घरी पाहुण्याकडे जायचं, मौतीला जायचं, लग्नाला जायचं. त्याला एक सारिता एक पुन्हा असते. तो व्यस्त असतो, व्यस्त, अनेक कामामध्ये व्यस्त असतो. तो देह घेऊन, इंद्रिय घेऊन, प्राण घेऊन, आयुष्य घेऊन सारखा फिरता असतो, भावरात असतो. त्यालाच भावसागर म्हणा, फिरता असतो तो. आणि तो कसा असतो, म्हणून विषयी जे असतो तो व्यस्त असतो. ज्ञानी जो असतो तो स्वस्त असतो. साधक असतो मस्त असतो, साधित. आणि विषयी कसा असतो, व्यस्त असतो. आणि याच्या खालचा राहिला एक तो पामर आहे ना, सुस्त, ते त्रस्त असतो, त्रस्त. पामर कसा असतो, पामर त्रस्त, विषयी व्यस्त, साधक परोक्ष ज्ञानी मस्त, आणि अपरोक्ष ज्ञानी ब्रह्मज्ञानी स्वस्त. म्हणून ज्ञानोबा स्वस्त होते, आणि ते मस्त असणाऱ्या चांगदेवाला सांगतील. चांगदेव समाधीच्या सुखात मस्त होता, रिद्धी सिद्धी समाधी, शिष्यमंडळ, 1400 वर्षाचं मोठेपणन, याच्यात कसा होता तो, मस्त पाहुणी लागलेला होता या सुखात.
मग मस्ताला स्वस्त असणारे शिकितीत कोण? ज्ञानोबाराय स्वस्त आहेत, ज्यांनी आपली स्वस्ती जे सहज समाधीत जे चालता बोलता असताय ती भाषा पण समाधी भाषा आहे. कोणाची? माऊलीची. असे सहज समाधीत असणारे माऊली योग समाधीत असणाऱ्या चांगदेवाला, म्हणून माऊलीची समाधी चालणारी उतारणारी नाही. कशी? समबुद्धी घेता समान श्री समसमाधी समाधी हरीची समसुखे विन सम होती. माऊलीच्या समाधीला उतार नाही, चढ नाही. कसं आहे ते? नव्हे उतार भरते चढते. कशी? ते भाजनाचं सुख आनंद कसा आहे? देवाच्या चिंतनाचा आनंद कसा आहे? तर तो चढ उतार नाही त्याला. आणि योगाच्या समाधीला चढ उतार आहे. म्हणून योगाची समाधी लागत होती उतरत बी होती. जशी निशा आली येती उतरती दारूची, कशी असते? परमात्म्याची नशा एक बार आली की उतरत नाही. आणि दारूची नशा येऊन कशी होती? उतरती. मग तशी चांगदेवाचं जे सर्व होतं साधना, तर ती चढ उताराची होती. म्हणून त्या चढ उताराच्या साधनावाल्याला स्वस्तता नाही लाभली. चांगदेव मस्त जरी होता तर स्वस्त नव्हता. स्वस्त जर झाला असता तो, तर त्याला काय गरज होती? कोण ज्ञानोबा राहायचं, काय त्याच्याकडे जायचं, पत्र लिहायचं, त्याच्याकडे जायचं, त्याच्याकडून ऐकायची काय? मग स्वस्त जो असतो तो निवांत होत असतो. ज्ञानदेवी रम्ये रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काय. तो कशाला जाईल कुणकड? ठाईचं बैसुनी अनंत आवळीचा असतो, एका जागेवर असतो. न लगे हलावे चालवे बाहेरी, अवघेची घरी बैसली आहे त्याला कोणाकडेच जावं लागत नाही. तो स्वस्त झाला. म्हणून ज्ञानोबाराय पहा, ज्ञानोबाराय चांगदेवाकडे नाही गेली. चांगदेव ज्ञानोबारायकडे गेला. कोण काय जायची गरज आहे? म्हणून नंतर बी भेट घ्यायची इच्छा झाली नाही ज्ञानोबारायला. उलटे म्हणले की भेट घ्यायची गरज नाही, सिद्ध भेटी विस्कुशी अशी भी. मला बी वाटतं की तू चांगला साधक आहेस, चांगला तयारी धरून आहेस, चांगल्या प्रकारचा योगी आहेस, म्हणून घेऊ पाहे तुझे दर्शन तो रूपा येऊ पाहे म्हण. तेथ दर्शन होय अवजतन ऐशे गमू लागे. सांग देवा, मला पण तुझं कधी कधी भेट घ्यायची इच्छा होते की चांगला माणूस आहे, त्या बाकीच्या सारखा गेलेला नाहीस तू. हे बाकीचे तर काहीच नाही, त्रस्त येत काही आणि काही व्यस्त येत. त्या त्रस्त सारखा आणि व्यस्त सारखा नाहीस तू, विषयी पामरासारखा नाहीस, तर चांगल्या प्रकारचा साधक आहेस. मस्तीत आहे तो आपल्या, पण तरी बी स्वस्ती नाही तुला. म्हणून स्वस्ती श्री वटेशू, म्हणून त्याला स्वस्तीच भाकीत किंवा स्वस्तीचा भरवासा किंवा त्याला स्वस्तीचा आशीर्वाद द्यालाय. स्वस्ती श्री वटेशू. आता हे तर शाब्दिक समाधान करून दिलं, त्याला आशीर्वाद द्याला. पण पुन्हा त्याला बोध देतात की जो लपोनी जगदा भासू. चांग देवा, तुला जे जगाचा भास भासायलाय, जो लपून भासायलाय तो लक्षात घे. जग लक्षात घेऊ नको. जगात तुला मिळालेली शिष्य लक्षात घेऊ नको. ते शिष्य ज्या रिद्धी मिळाली त्या रिद्धी लक्षात घेऊ नको. त्या रिद्धी ज्या योग साधनाने भेटल्या ती योग साधनात लक्षात घेऊ नको. काय काय लक्षात घेऊ नको बघ ना क्रमानं. तू जगातले तुझे शिष्य, ते शिष्य ज्या रिद्धी भेटले त्या रिद्धी द्या, आणि त्या रिद्धी ज्या योग साधनेने भेटल्या ती समाधी साधना. इतकंच लक्षात घेऊ नको. भास आहे हा जगदा, भास हे जग आहे. ह्या जगाला बोलू नको तू. जो लपलाय त्याला पाहाय, जे दिसायले ते नको पाहू. जो लपवणी जगदा भासू हे जग आहे, आणि मुर्दार जग आहे. मुर्दार जग ध्यानात घ्या. तुला शिष्य गुरु गुरु म्हणते ते मुर्दार लोक, आणि ते लोक ज्याला बोलून त्याकडे आले त्या मुर्दार रिद्या सिद्ध्या. बरं ताकद लागते हे बोलायला. आणि त्या रिद्या सिद्ध्या ज्या योग साधनाने भेटल्यात ती मुर्दार योग साधना.
आणि जे चेतन आहे, जे त्याचं अधिष्ठान आहे सर्वांचं, ते पाय, ते लपलंय कुठल्या ठिकाणी, त्याचं तुला दर्शन नाही. जो लपलाय तो पाय, आणि त्याच्याशिवाय जग नाही, त्याच्याशिवाय जीव नाही शिष्य तुझी झालेली, त्याच्याशिवाय हृदय सिद्ध्या नाही, त्याच्याशिवाय योग नाही, त्याशिवाय योगी बी नाही तू. ते सर्वांचा अधिष्ठान जे तत्व आहे ते तू पाहाय, ते तू लक्ष, तत्वमाशी ते तू आहेस. आणि त्याचा तू काय कर, त्याला हिशोबात धर, त्याचा निश्चय कर. जो लपलाय त्याला पाहाय, जे भासायले त्याच्यात भुलू नको. जो लपवणी जगदा भास, आता पाय तो लपूनच जगाचा भास आहे, म्हणजे जग बी तेच आहे. म्हणून जग जग नाही, तेच आहे. जग ज्या वृत्ती दिसायला ती वृत्ती नाही, तेच आहे. लपल्यालाच आहे वृत्ती. त्या वृत्तीत जो आभास मी म्हणायला लागलाय, तो आभास नाही, तेच आहे. ध्यानात घ्या. म्हणून जग, वृत्ती, आभास, चांग द्यावा याला अस्तित्वच नाही, हा भास आहे सर्व. आणि जो लपलाय तो पाहाय, आणि तो छे दाखायलाय, जो लपोनी जगदा भासू दावी. सर्पच लपून दोरी दाखवायला, काय दोरी लपून सर्प दाखवायला लागली. ध्यानात घ्या. राईंदर लपतो आणि पोलीस दिसतोय. काय राईंदर कोण दाखवायला लागलाय, पोलीस पोलीसपणा कोण दाखवायला लागलाय, राईंदर. संन्यासाच्या वेळेस कोणी घातलाय, बहुरूपी धरी संन्यासपणा कोण दाखवायला लागलाय, लेकरा बाळावाला मधला बहुरुपया. त्याची चिल्या पिल्या पोटासाठी त्यानं ते कपडे आणले तर धंदा मांडलेला आहे. बहुरूपी धरी तो संन्यासी आहे का लेकरा बाळावाला आहे, लेकरा बाळावाला संन्यासी म्हणून दाखवायला लागलाय. आहे एकन दाखवायला एक, तसं जे न दिसणार आहे ते दिसणार म्हणून दाखवायला लागले. ध्यानात घ्या. जे न करणार न भोगणारे तेच करणार भोगणार म्हणून दाखवायला लागले. जे ज्ञान अज्ञानाचे अतीत आहे तेच अज्ञानी म्हणून अज्ञानी म्हणून दाखवायला लागले. जो लपोनी जगदा भासू, हा समद जगदाचा भास आहे सांग द्यावा. जो लपोनी जगदा भासू दावी, दावाय बी लागले तेच आणि दिसाय बी लागलं तेच. कोण? म्हणून दिसणार दाखविणारा तोच आहे. काय दिसणार तोच आहे, दाखविणारा तोच आहे, आणि पाहणारा बी. या तीन गोष्टी कळूनच घ्या जरा. अत्यंत महत्वाच्या गोष्टी. आपल्याला वाटतंय दिसायला लागले जग, पाहायला लागलाय जीव, आणि दाखवायला लागलाय देव. आपल्यात ब्यास आहे ना. काय चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवी ते देखवी ऐकवी एक नारायण, पण ते एक नाही ध्यानात घेत. आपल्याला वाटतंय दिसायले जग, दिसायले डोळ्यानं, आणि दाखवायला लागलाय देव. त्रिधात्री झाली तीन वाटते आपल्याला, आणि ते म्हणते एक नारायण. एक ही ज्ञानबाची मी एक आहे. काय हा मी एक ध्यानात घेणं हे महत्वाचं आहे. एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एकत्वावर येणं, एकतत्व नाम साधीची साधन हे महत्वाचं साधन आहे. आणि ज्यानं हे साधन साधलं त्याला द्वैताचे बंधन न बाधिजे. म्हणून एक कळालं पाहिजे. एक काय, जे दिसायला लागले, जे पाहायला लागले, आणि जे दाखवायला लागले. बर का. आता आपल्याला पाहू, स्थूल मानानं पाहू. दिसायला लागले झाड, लिंबाचं झाड ते दिसायला लागले बर का. दाखवायला लागलाय सूर्य, जस काय स्थूल मानानं दृष्टांत घेऊ. आणि पाहायला लागलो मी, पाहणारा मी, दाखविणारा सूर्य, आणि दिसणारं झाड. तीन का एक नाही, पण दिसायला लागली तर मोजायला किती, मोजायला तिने. दिसायले झाड, दाखवायला लागली सूर्य देवता, आणि पाहायला लागलोय मी जीव. पण तीन नाही ती. आता हे झाली इथलं. आता तुम्ही स्वप्नात झाड पाहिलं लिंबाचं, मग दाखविलं ती झाल्या सूर्यानं.
पाहिलं तिथलं झाड आणि पाहणारे तिथे तुम्ही कुठली झाड कुठलं स्वप्नातलं, सूर्य कोणा कुठाला आणि तुम्ही कुठले स्वप्नातली. मग स्वप्नातला सूर्य कोण केला होता, कोणी निर्माण केला होता, तुम्ही. आणि स्वप्नातलं झाड कोणी निर्माण केलं होतं, आणि स्वप्नातलं शरीर ते कोणी निर्माण केलं होतं, तुम्ही. आणि तुम्ही कोणते स्वप्नातल्या शरीरावाले, स्वप्नातले शरीर असणारे तुम्ही का नाही, तुम्ही तिथं तरी इथली तुम्ही तिथं सर्व पाहत होते, तुमचा सर्व तो भास होता. स्वप्नातलं झाड, स्वप्नातला सूर्य, स्वप्नातली तुम्ही त्या झाडाला पाहणारी, हे तिन्ही बी तुम्हीच होती. आणि तुझ्याकडे येतो तुम्हाला सांगत ते वेगळं निघा, वेगळं निघून स्वप्न बघा. संसार नका पाहू, स्वप्न पहा, संसार स्वप्न पहा. वेगळं निघून स्वप्न बघा. हे पहा, स्वप्नात राहून स्वप्न स्वप्न कळत नसते. काय स्वप्न स्वप्न जर आहे असं कळून घ्यायचं असलं तर थोडं वेगळं व्हावं लागतंय. कशात बी तोंड घालून ते नसते कळत, कशात मुंडको घातलं ना ते नसते कळत, जरा आलं फुल्यावर कळत असते. काय ज्यावरीच्या समजा राशीमध्ये मुंडको घातलं तर रास कळन का, कस काय रास दिसन का. शहा मुर्गाला वाळू तोंड खोपशीत असतो ते त्याला दिसत नसते, तोंड घातल्यावर दिसत नसते. काय अलग अलग राहिल्या दिसण्याची जी क्रिया आहे ना, दृश्य आणि द्रष्टा याच्यात वेळ काळ लागतो, देश लागतो, तेव्हा त्याचं दर्शन होत असते. काय काही बी पाहायचं असलं तर त्याच्यातून लांब. हे पहा, पुस्तकात मुंडकं घालून पुस्तक वाचता येत नसते, कस काय त्याच्यातून असं डोकं घातलं पुस्तकात असो तर पुस्तक वाचता येत नसते. काय लागत आहे, अंतर लागतंय. तसा संसारात राहून संसार कळत नाही म्हणून वेगळं व्हा, देहात राहून देह कळत नाही म्हणून वेगळं व्हा, मनात राहून मन कळत नाही म्हणून वेगळं व्हा, स्वप्नात राहून स्वप्न कळत नाही म्हणून वेगळं झाल्या. स्वप्न स्वप्नाला स्वप्न कवा म्हणतो आपण, उठल्यावर का झोपीत असताना. वेगळं झाल्यावर कळतं का, अरे काय ते मला स्वप्न पडलं, मला असं झालं, मला तिथं गेलो मी असं झालं. असं का म्हणतो तो, तिथं काय म्हणत नाही, तिथं खरंच वाटतंय. डोकं घातलं कशात बी की ते खरं वाटतंय, म्हणून कशात बी डोकं घालू नका. काय करू नका, कशात बी डोकं घालू नाही. म्हणून स्वप्न स्वप्न आहे हे वेगळं झाल्यावर कळत आहे, हे जसं माहित आहे. म्हणून दिसायला लागलेलं झाड, दाखवायला लागलेला सूर्य आणि पहा लागलेलो मी. पण बाबा झाड पृथ्वीच आहे, सूर्य अग्नीच आहे, आणि मी कशाच आहे. आता पहा, मी मध्ये लय घोटाळा आहे, बाकीचं तरी क्लिअर आहे, पण मी मध्ये लय घोटाळा आहे. लय पुढे लय झुली टाकलेल्या आपल्या अंगावर, लयच कपडे अंगावर टाकलेले अनेक कल्पनेची. म्हणून मीचा शोध झाला पाहिजे. ध्यानात घ्या, आता आपण सविस्तरच पाहू, विषय निघला तर ध्यानात घ्या. झाड पाहताना मी माणूस असतो. आता एक खांब आहे, खांब पाहताना मी माणूस म्हणतो, मी स्वतःला मी माणूस आहे, तो खांब आहे. ध्यानात घ्या, पस्तर कसे बदलत जाते. खांब नका पाहू, आता खांबावर पडलेला प्रकाश पहा. प्रकाश पाहताना तुम्ही माणूस नाही, माणूस पण प्रकाश पाहताना डोळा ध्यानात येतोय. खांब पाहताना हा आकार ध्यानात येतो की मी माणूस आहे, तो खांब आहे. आकाराला आकाराची टक्कर होती. प्रकाश पाहताना डोळा ध्यानात येतोय, ध्यानात घ्या. आणि डोळा पाहताना मन ध्यानात येते, आणि मन पाहताना आभास ध्यानात येतोय, जर शास्त्रीय संस्कार असले तर. आणि आभासाला पाहताना साक्षी ध्यानात येतोय. पाहता आलं तर पहा जरा. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, पाहत 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 चला आपल्या बाई मी जाते माहेराला, हा साक्षी तुया झालो गुणाचा देखना. पा खांब पाहताना माणूसच लक्षात येतोय, ते खांब मी माणूस आहे. खांब नका पाहू, खांबावरला उजेड पहा, प्रकाश पहा, मग डोळा ध्यानात येईल. सूक्ष्म ध्याकडे जातो ना आपण. म्हणून प्रकाश पाहणं चांगले, आकार पाहण्यापेक्षा प्रकाश पाहणं पुढचं पाहणे.
आणि प्रकाश पाहण्यापेक्षा डोळा पाहणं त्याच्यापेक्षा पुढचं पाहणं. म्हणून पाहत 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 चला अंतरा हा पदोपदी निर्पादा गेली हो, निरखित निरखित गेली हो, पाहे तो तन्मय झाली हो. म्हणून आपण निरीक्षण करा ह्या चांगदेव 65च्या पायऱ्या करून आपण आपल्याला पहा. म्हणून आंबाला पाहणारा मी माणूस ध्यानात घ्या. प्रकाशाला पाहणारा मी डोळा, डोळ्याला पाहणारा मी मन. चला हो ते काय व्हायला लागली. मनाला पाहणारा मी चित्प्रकाश आभास, आणि आभास हे सर्व प्रकाशन करायला असं पाहणारा मी साक्षी. इथं हा यथाच आलं पाहिजे आपल्याला, यथाच आलं पाहिजे. आणि यथा येतय सोपी वाट आहे पण रुळलेली नाही, नेहमी पायाखाली नाही. पायाखाली नसली ना वाट एक तर लांब लागत असती ना अवघड लागत असती. आणि आपलं वावर किती लांब रोजच्या पायाखाली असतं तर काही लांब नाही लागत. काय असती ती घोटलेली असती, धोपट वाट असती. म्हणून आपण ह्या धोपट्या वाटानं नेहमी वाहत्या वाटानं चालवतो. म्हणून आपल्याला काही नाही वाटत. ती वाट काय झाली नेहमी चलू 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 घोटून गेलेली, रुळून गेली. आणि ह्या वाटानं कधी चाललोच नाहीत आपण. म्हणून ती वाट थोडी आज हे पावसाळ्याच्या वाटा बंद झाल्या ना, आणि मग पावसाळा उघडा वापसा व्हा, आणि मग त्या वाटा सुरू व्हा. त्या वाटा चालता येत नाही त्या वाटानं. कारण 4 महिने त्या वाटानं कोणीच गेलेलं नसते. गेलेली असतील बैल ढोर गाड्या एखादबार, आणि मग ते लयच राडा झाल्यामुळे ती वाटच बंद होती. दुसरीकडून वाट पडती वाळून कुंकून तरी लांबून. आणि मग ते तसंच बैल ढोरे चाक गेलेले ते तसंच वाळत. आणि मग तो शीत लग्न झाल्यावर साठी झाल्यावर मग पुन्हा तिकडे जाऊ देत नाही. पण आता झाली वाट पोळी जा तिकून ते वाटावाली मग काट्या लावून टाकते त्या म्हणजे आता कोरगत का. आणि मग आता रुळलेली वाट आहे का ती. आणि मग त्या वाटानं जरा तर पाहिलं पहिले तर पण चलत राहा गाड्या काय करा. चलत राहा त्या वाटानं, ती वाट बी चांगली होईल ना. पहिल्यानं चालताच येत नाही अडखळली ती. तसं नवीन ऐकणार आली आटकत होती या कार्यान चकार्यान मदत. काय आत्मान बरमन मायान साक्षीन आभासन अंतकरण अंतर्मुक्तान बहिर्मुक्तान देव देवा धर्माचं काही तर काहीच नाही. मग ही वाट जरा खडबड मडबड वाटती जरा. पण ही वाटच जवळून हीच वाट चांगली. पण काही कारणानं हे मायेचा पाऊस पडल्यामुळे ही वाट बंद झाली. वासनेचा पाऊस पडल्यामुळं, विषयासक्तीच्या दोषामुळं, अज्ञान झाकळल्यामुळं, इतर देहाला जावं लागल्यामुळं कर्मफळ भोगण्यासाठी ही वाट काही काळ बंद झाली होती. हीच वाट आहे तुका म्हणे, हीच वाट जवळी नीट वैकुंठा. आणि पंढरीची वाट अवघडच असते म्हणून आहे ते भावगीत. पंढरीची वाट लय द्वार आहे, चालून चालून माझ्या पायाला आले पुढं, पण शेजारणीनं बरं नाही. शेजारीन म्हणजे संत आहेत. हा असं म्हणून सांगायचं तात्पर्य काय, आपला विषय चालला की ह्याच वाटानं चाला. म्हणून कठीण जरी क्लिष्ट वाटलं तरी वाट हीच आहे. पण ध्यानात घ्या क्लिष्ट नाही. आपण अवघडून गेलो, आपण अंतर्मुख नाहीत, आपण शुद्ध नाहीत, आपण सहज नाहीत. आपण तितकी बुद्धीची क्षमता वाढलेली आहे, क्षमता आहे आपल्या बुद्धीत. अरे हेच काय काही करून घ्यायची क्षमता आहे. अरे मनुष्य देहात काय कमी, ध्यानात घ्या. मनुष्य देह आयसा निध साधे तरी साधा सिद्ध. काय सांगायचं सामर्थ्य मनुष्य देहाचं. अरे असं निधान आहे. नरदेह निधान म्हणतात. निधान म्हणजे ठेवा. लाखो माहुराचा हांडा गावसा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मोठं निधान आहे. म्हणून नरदेह निधान. आणि हाताला लागले का मिळवायचे, तीच महाराजांनी सांगितले. मिळवायचंय का हाताला लागलेले, हाताला लागलेले. नरदेह निधान लागले हाती. आता हत्ती लागले पण उत्तम सार उत्तम गती करून घेतली का, नरदेहाची फजिती लावली
बिड्या उडवून तंबाखू करून कोणी दारू पिऊन कोंबडे खाऊ खाऊ काय सांगायचं गोष्ट हवी. आपण आपली फजिती केली. यानं करायचं काय करायलोत काय काय. नववा सासऱ्यानं लॉकेट दिलं जावयाला दिवाळीला. काय दिलं? लॉकेट दिलं. आता याला माहित नाही, याला त्याची किंमत माहित नाही, त्याचा उपयोग माहित नाही. असा जावाई पाहून पैशावाला पाहून केला होता. आहे त्या पैशावर बापा दादी जमीन होती, तो जास्त पैसे असते ना बुद्धी वापरायचं काम नसते, कमाई करायचं काम नसते, आणि मग ते वालंटर होत असते. असो लावून ते ट्याकडे ते लावून मग ते चांगलं घर पाहून दिली आणि मग ते होतं तसं. आणि त्याला द्यायला लॉकेट. मग याला वाटलं की साखळी दिसती पण लयच बारीक दिली बाबा. मग पाव का हा आमची इथं साखळी दंड पण तो नांगराला चांगलं गेले पण इतकं दिले द्याचा तर मोठा द्याचा ना. साखळीच जाई जरा चमकी पण जरा काय काय करायचं. हे का अवताल लावता येते का नांगराला लावता येते काय साखळी. बरोबर काय वाघराला बांधता येत नाही, गाई म्हशीला बी बांधता येत नाही. म्हणून होती ते हात भरला. मग त्याला वाटलं खरं काय. मग त्यानं त्याच पाळलेलं कुत्र होतं. त्याला वाटलं कुत्र्याला अशी बांधता येत नाही, कुत्र्याच्या काय बांधली गळ्यात बांधली. आता याला कळलं होतं पण याच्या ध्यानातच नाही आलं. कुत्र्याच्या गळ्यात बांधली आणि कुत्र्याच्या गळ्यात बांधली. कुत्र्याला चालून तो रांगोळ घालत होता. कुत्र पाळलेलं होतं. श्रीमंत लोक कुत्रे पाळीत असतील, गाडीत घेऊन हिंडत असतील त्याला. मग त्यानं पाळली, त्या गळ्यात बांधली आणि नमो नमो करता काही दिवसानं सासरा आला आणि सासऱ्याच्या कुत्र भोगताना पाहिलं. त्याच्या गळ्यात काय पाहिलं? यानं द्यालेलं लाकीट. हिरे माणिक खरानं जळड्यालं लाकीट कोणाच्या गळ्यात पाहिलं? कुत्र्याच्या गळ्यात पाहिलं. फसलं म्हणलं काम आपलं. काय काय दिलं त्यांनी? लाकीट दिलं. त्याने गळ्यात कोणाच्या बांधलं? ध्यानात घ्या, कुत्र्यासाठी दिलतं का दवायसाठी दिलतं? त्याला काय वाटलं असेल म्हणला त्या सासऱ्याला देऊन पश्चाताप झाला असन का घो घो कर मला असन तिथं काय. आणि तसं ईश्वराला आपल्याकडे पाहून आपण कशाच्या गळ्यात बांधला येऊ दे. त्यानंतर कुत्र्याच्या बांधले ते कुत्र थोडंफार कामी होत. पण आपण तर काय बिड्यान दारून कोंबडीन. ध्यानात घ्या, काय वाटतं असं ईश्वराला? भजन नाही, पूजन नाही, गंध नाही, माळ नाही, शास्त्र नाही, संतांची सेवा नाही, नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडीली, पितृवात्राशी बी पाठ दिली. तो कुणा झोकला ना नरदेह दिलाय. अरे नरदेह देऊन असं करावं का? ध्यानात घ्या, बाकीच्या सर्व देहातले जीव मर्यादित जीवन जगतात नैसर्गिकरित्यानं, ईश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतील. तो आहार बदलीत नाहीत, विहार बदलीत नाहीत. आपला जसा आहार आहे जन्म प्राप्त त्याच्या यवनीतला तो वालांडून ते कशाचीच व्यसन करीत नाहीत. पण व्यसन म्हणजे काय? जे खात नाहीत आपण, आपलं जे नाही ते खाणं, याला व्यसन म्हणतात. ध्यानात घ्या. म्हणून मांस आहार नाही, व्यसन नाही. चवीनं खाते, वलांडून खालीत. तंबाखू आहार नाही, व्यसन आहे. बिडी आहार नाही, व्यसन आहे. दारू आहार नाही, व्यसन आहे. जे आरोग्याला, आयुष्याला, शक्तीला, बुद्धीला वर्धक असतं त्याला आहार म्हणतात. ध्यानात घ्या, आहार कशाला म्हणतात? जे आरोग्य, आयुष्य, शक्ती आणि बुद्धी याला वर्धक असतं, याला वाढीत असतं, याला पोषक असतंय, त्याला आहार म्हणतात. युक्त आहार, विहार. मग तंबाखू आहार आहे का? बिडी आहार आहे का? मांस आहार आहे का? म्हणले मांसाहार. मूर्ख आहे काय? मांसाहार नाही, मांस व्यसन म्हण. मांसाहारी तू, मांसाहारी नाही, मांस व्यसनी आहे तो. ते खात नसते, तो खा लागला, अखाद्य खालाय तू. तंबाखू आहारी का व्यसनी? तंबाखूवाला बिडीवाला आहारी आहे का व्यसनी? त्याचं मन त्याच्या आहारी आहे का? आणि तो आहार आहे का? ध्यानात घ्या. म्हणून युक्त आहार पाहिजे. म्हणून आपण अशा अनाठाई मनुष्य देह त्रस्त केलाय, पामरानं देह त्रस्त केलाय, विषयीन देह व्यस्त केलाय. म्हणून साधक होऊन, मुमुक्ष होऊन मस्त राहा आणि स्वस्थ व्हा. संतांच्या संगतीत काय करा? स्वस्थ व्हा. म्हणून ज्ञानोबा आपल्याला स्वस्थीचा मार्ग सांगते. काय सांगतेत? की अरे तू असं पाय की पाहणं संपलं पाहिजे. हे पहा, असं पाहावा की पाहणं संपलं पाहिजे. असं जगावा
की जगण्याची इच्छा नाही राहिली पाहिजे, तृप्ती झाली पाहिजे. असं बोला की बोलायचं काम नाही पडलं पाहिजे. असं ऐकावं काय ऐकणं संपलं पाहिजे. आर पार आपण माझा सुटूपुटू ऐकणं सोडून ऐकणं संपत नाही. ऐकण्यानं ऐकणं वाढत आपलं, बोलण्यानं बोलणं वाढत आपलं. बर का, जगण्यानं जगणं, आपलं जे वासना धरून जगणं यानं पुन्हा पुढचं कुत्र्या माणसाचं जगणं पात्रात पडत. जगण्यानं जगणं वाढत आहे, त्याला संसार म्हणा. पाण्यानं पानं वाढत आहे, बोलण्यानं बोलणं वाढत आहे, ऐकण्यानं ऐकणं वाढत आहे, कर्मानं कर्म वाढत आहे. ध्यानात घ्या, तो संसार आहे आणि त्यानं ते संपत आहे. त्याला परमार्थ म्हणते. येण्याची शरीर, शरीर येणे, शरीरानं शरीर संपावं, बोलण्यानं बोलणं संपावं, ऐकण्यानं ऐकणं संपावं. असं कर्म करा की निष्कर्म व्हा, कर्मानं कर्म संपाव. एकाच वेळी वेळू झाडे वांजे जैशी. वेळू एकदाच येतो, पुन्हा ऊसासारखं उगत नाही. ऊस पुन्हा डोळे फुटते त्याला. कसं आहे, ऊसाचं येळूचं तर दिसणं सारखं आहे, पण फरक आहे माऊलीने केलाय. येळूचं झाड एकदाच येत आहे, त्याला कांडे असते, डोळे असतील, पण पुन्हा फुटत नाही. ऊस त्यासारखेच कांडे असते, पण पुन्हा पुन्हा त्याला बियाणं लागत. त्याच तसे त्याचं काय होतं, एकाच वेळी वेळू झाडे वांझे जैशी. तसं एकदाच यावं जन्माला, पुन्हा जन्माचं काम नाही पडावं. एकदा देह धरावं, पुन्हा देहाचं काम नाही पडावं. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे फिरती मागे, त्याला पुरुषार्थ म्हणावं. ध्यानात घ्या. म्हणून सांगायचं तात्पर्य हा पुरुषार्थ आहे, परमार्थ सर्व पुरुषार्थच आहे. म्हणून पुरुषार्थ काय सांगायले महाराज, की असं पहा, पाहता पाहता असं पहा की त्यानं जो लक्षात आला पाहिजे, जो लपुनी जगदा भासू. आपण भासातच फसलो, भासाला पाहिलं नाही, फसलो त्याच्यात. पाहणं वेगळं आणि फसणं वेगळं. हे पहा, भांडण पाहणं वेगळं आणि भांडणात फसणं वेगळं. भांडण पाहिलं तो साक्षी म्हणा, आणि भांडण पाहता पाहता आयचे बस तुझे बस, आणि त्यानं म्हणा तुला काय करायचं, मग त्यानं त्याची दडी धरा. मग भांडणात गेला का पाहिलं यांनी. भांडणं पाहून भांडणात फसू नाही, शिरू नाही. साक्षीचा साक्षी राहत नाही तू, मग तो साक्षीदार चलत नाही. त्यानं जर नळत आपल्या एखाद्याचं, त्यानं शेजाऱ्या यानं द्यायला, मग तो साक्षीदार राहिला का. साक्षीचा काय होत असतो, द्रष्टा होत असतो, साक्षीचा जीव होत असतो. तसं आपण जग पाहलो तर जग पाहून अल्लक राहावा. कसं राहावा, अल्लक म्हणजे त्याच्यात आपल्याला मिसळू देऊ नाही. जन्मा आलियाचे फळण अंगी लागोनी दी मग. जन्माला आल्याचं काय फळ आहे, की अंग त्यानं भरू देऊ नाही. देह असू द्यावा पण देहाने लिप्त होऊ नाही. इंद्रिय असू द्यावा पण इंद्रियाने लिप्त होऊ नये, इंद्रियाचे धर्म आपल्यावर घेऊ नाही. मन असू द्यावा पण मनाचे संकल्प कल्प, मनाच्या वासना, मनाचे सुख दुःख आपल्या अंगावर घेऊ नये. पुढीलाचे वजे आपल्या माथा घे तरी कान दाटी ते धरून धरा. म्हणजे हे पहा, याला पाहायचं नाही का याच्या शिरायचं नाही, भासाला पाहायचं नाही का भासाचं व्हायचं नाही, भासात फसायचं नाही. म्हणून महाराजांना सांगितलं, जो लपोनी जगदा भासू दावी त्याला पाय. जो लपलाय आणि जगदा भास दाखवायला लागलाय, जो लपल्यामुळं त्याला पाय. पाय ध्यानात घ्या. त्या मला वाटतं 13व्या अध्यायात पूर्वी, जो आपणची आपण या प्रकाशित शे धनंजया बहु काय बोलो जया नाही तुझी. हे पा, जो आहे ना तोच आपणच आपलं प्रकाशन करायला लागलाय. ध्यानात घ्या जरा गोष्ट. तुम्हाला दुसरा दृष्टांत देतो मी, की सूर्य पावसाळ्यात इंद्रधनुष्य निघल्याला पाहू लागला. सूर्य काय पाहू लागला, पावसाळ्यात पूर्वेकडून निघलेला इंद्रधनुष्य, पूर्ण 7 रंगाचा पट्ट्याचा इंद्रधनुष्य निघलेला सूर्य पाहला त्याला. आता पहा, इंद्रधनुष्य वेगळी वस्तू आहे का. इंद्रधनुष्य लाकडाचा आहे का धातूचा आहे, तो का कपड्याचा आहे, कशाचा आहे, कशाचा आहे तो इंद्रधनुष्य, कशाचा आहे. हे पहा, इंद्रधनुष्य धातूचा, लाकडाचा, कपड्याचा तर नाहीच, ध्यानात घ्या. पण इंद्रधनुष्य रंगाचा आहे का नाही.
आता दिसायलीच रंग ती रंगाचा बी नाही, मग कशाचा आहे? प्रकाशाचा आहे. कशाचा आहे? सूर्यप्रकाश. मग प्रकाशानं दिसला का प्रकाशाचाच आहे? आणि दिसला कशानं? आणि हा एक कशाचा? आणि पाहिला कोणी? सूर्यानं. सूर्यानं पाय, आता इकडून सूर्य आणि इकडून नरेंद्र जोशीला, मग सूर्याला दिसणार नाही तू. प्रकाश कशाचा पाळला? आणि हा एक कशाचा? प्रकाशाचा. मग तो इंद्रधनुष्य ध्यानात या. पाहिलं कोणी? इंद्रधनुष्य की ठोस वस्तू नाही, अशी जड घन दिसतोय, घन दिसतोय, लांब रुंद दिसतोय, कणखर, म्हणून त्याला धनुष्य म्हणतो आपण. पण तो लाकडासारखा, दगडासारखा, कपड्यासारखा अशी वस्तू नाही घट्ट. पण रंगात आहेत ना, रंग बी नाहीत. दिसतोय वस्तू नाही वस्तू, दिसतेत रंग नाही रंग, दिसतंय दृश्य नाही दृश्य, आहे प्रकाशच. पण हे पाहता आलं पाहिजे. तो इंद्रधनुष्य प्रकाश आहे असं कुत्र्याला दिसतो इंद्रधनुष्य, पण कळतं का? बैलाला, म्हशीला बी इंद्रधनुष्य दिसतो पावसाळ्यात, पण तो प्रकाश आहे असं कळतं का? आणि मनुष्य देहात बुद्धिमान माणसाला इंद्रधनुष्य पाहून ती वस्तू नाही, ते रंग बी नाही, तो प्रकाशच आहे. आणि प्रकाश नाही, तो सूर्यच आहे. आताच महाराजांनी सांगितलं. महाराज म्हणते की हे रोहिणीचे जळ तयाचे पाहू जाता ये जे मुळ, तै ते रश्मी नव्हती केवळ होय तो भानूची. भानू म्हणजे सूर्य. मृगजळ दिसलं तर ते मृगजळ आहे का? पाणी आहे का? ते पाणी आहे का तापलेली हवा आहे? काय पाणी आहे का तापलेली हवा आहे? तुम्हाला कळलं काय? मृगजळ तापलेली हवा. तापलेली हवा आहे. मग तापलेली हवा आहे का सूर्य? किरणे. किरणे आहे का सूर्य? महाराजाने त्या ओवीत सांगितलं की ते मृगजळ नाही, ते किरण आहेत. किरण नाही, ते सूर्यच आहे, होय तो केवळ भानूची. त्याप्रमाणे इंद्रधनुष्य सूर्यच आहे आणि मृगजळ बी सूर्यच आहे. तुम्हाला सांगू का, जे जे समज जग दिसते ते सूर्यच आहे. जगातलं जे जगात दिसायले भान व्हाले ते काय? फक्त ह्या आपल्याला द्रष्ट्या आल्या पाहिजे. जितकं रूप आहे तितकं सूर्यच आहे, जितके आकार आहे तितके सूर्यच आहे. हे कळालं पाहिजे. आणि विज्ञानातून बी कळत आहे आणि अध्यात्मातून बी कळत आहे, शास्त्रातून बी कळत आहे जग सूर्य आहे, आणि विज्ञानातून बी कळत आहे जग सूर्य. कारण विज्ञानानं सिद्ध केलंय की हा पृथ्वी ग्रह सूर्याचा तुकडा आहे. हे 9 ग्रह नव्हते, एकटा सूर्य होता. एकटा सूर्याचे फुटून 9 तुकडे झालेले, तर 10वा तुकडा सूर्य मोठा शाबीत, आणि 9 तुकडे त्याच्याच गुरुत्वाकर्षणाने त्याच्या भावतालून फिरायला लागलीत. असं कोण सिद्ध केलंय? मग पृथ्वी कोणाची? सूर्याचीच. आणि दिसायली काय कशानं? सूर्यानंच. म्हणूनच पृथ्वीचं मधामध्ये भूगर्भ अजून इतकं तापमान आहे पृथ्वीत की लावारच खाली फिरतोय. इतकं तापमान आहे पृथ्वीचं. सूर्याचं जितकं तापमान आहे तितकंच पृथ्वीच्या भूगर्भात मधल्या गोळ्याचं तापमान आहे. आणि त्या तापमानानं धातूच पृथ्वीतल्या आणि पाषाणाचं सुद्धा पाणी होतंय, त्याला लाव्हारस म्हणतात. आणि तो लाव्हारस उसळत असतो, इकडे तिकडे फिरतोय. आणि जेव्हा एखांबार भूगर्भाच्या पृष्ठभागाला धक्का द्यायला तर तेव्हा भूकंप होतोय, असं विज्ञानानं सिद्ध केले. लाव्हा रसाच्या धक्क्यानं काय होतो? भूकंप होतो आणि घरं पडतील. मग आज तापमान आहे, अजून आज सूर्य आहे, थोडाफार सूर्याचा अंश आहे पृथ्वीत बी. मग पृथ्वी सूर्य हे विज्ञानानं सिद्ध केलंय. आणि पृथ्वी पाण्याचं कार्य, पाणी अग्नीचं कार्य, अग्नी वायूचं कार्य, हे बी सिद्ध केलेले कोणी? विज्ञानानं नाही, हे अध्यात्मानं सिद्ध केले, शास्त्रानं सिद्ध केले. हे कार्यकारण भाव शास्त्रानं सांगितलंय आणि विज्ञानानं सांगितलं इकडं. असो, म्हणून दोन्ही बाजूने जरी पाहिलं आपण तर पृथ्वी काय आहे? सूर्यच. जे जे दिसतं ते सूर्य असू द्या सूर्य, पण इकडे आजचा यायचं आपल्याला. आणि जितकं रूप प्रकाशित रूप आणि प्रकाशक रूप
प्रकाशक रूप सूर्य आणि प्रकाशित रूप पृथ्वी, हे दोन्ही बी डोळ्याशिवाय नाहीत म्हणून डोळाच खरा प्रकाशक आहे. डोळा मनाशिवाय नाही म्हणून मन खरं प्रकाशक आहे. मन आभासाशिवाय नाही म्हणून आभास खरा प्रकाशक आहे. आणि आभास साक्षीशिवाय नाही, त्याच्या अधिष्ठानाशिवाय नाही, म्हणून साक्षीच खरा प्रकाशक आहे. साक्षीत्वेया झालो हे सर्व गुण दिसायलेत आपल्याला. ध्यानात घ्या, ही प्रक्रिया जर ध्यानात घेतली आपल्या आता लक्षात येईल की सर्व गुणाचं प्रकाशन करायला लागलेलं आहे साक्षी. ध्यानात घेऊ आपण की जितके आकार आहेत तितका तमोगुणाचं प्रकाशन आहे, जितका व्यवहार आहे, क्रिया आहेत प्राणाच्या बाहेरल्या वायूच्या, त्या कशाच्या आहेत, रजोगुणाचं प्रकाशन करायला लागलेलं आहे साक्षी. आणि जितकं जितकं ज्ञान व्हायला लागलेत, अंतःकरण निष्ठेचे ज्ञान आहेत, आकार धरणं वृत्तीचा, वृत्तीचा आकार धरणं, तितका तितका सत्वगुणाचं प्रकाशन करायला साक्षी. पुन्हा सांगायचं का अवस्था कोण झोप आहे तमोगुणाचं प्रकाशन आहे. बर का, झोप कशाचं प्रकाशन आहे, जागृती रजोगुणाचं प्रकाशन आहे, आणि स्वप्न सत्वगुणाचं प्रकाशन आहे. गाढ झोप आहे तमोगुण आहे. तमोगुण वाहिर असं झोप लागत असती. रजोगुण क्रियाशक्ती वाढती इथं आणि म्हणून जागृती दिसती. जागृतीत व्यवहार क्रिया आहे सर्व म्हणून जागृती रजोगुण आहे. आणि स्वप्न आणि तीनच अवस्था आहे. तीन बिन अवस्था किती आहेत, तीनच अवस्थाचं जग आहे आपल्या पुढं. आणि तिन्ही अवस्था तीन गुण आहेत आणि तिन्ही गुणाचा प्रकाशन एक साक्षी करतोय. पण त्या साक्षीला आपण लक्षात घेत नाहीत. आपणच साक्षीत, पण आपण काय करीत नाहीत, तिकडं लक्ष देत नाही. त्याने तीन गुणात पाहिल्याशिवाय राहत नाही. त्रिगुणाच्या खेळी थोर कष्टी होशी. आता या चौथ्याची तरी धरी सोयी रे, चौथा पाय. चौथ्याशिवाय सोय लागणार नाही. तू या तीन गुणाच्या सामटीत हे पा तीन कण्याचा चरक असतोय ओठाचा, खाली दोन वर एक, आडवी असते तर असते पण तीन तीन लागतील. तीन कण्याचा चरक आहे आणि त्या चरकात जीवाची सोत्री व्हायला लागली. काय व्हायला लागली, म्हणून त्या चरकामध्ये उस घालाव पण हात पायी जाऊ देऊ नये. काय व्हायला, ह्या तीन गुणाच्या चरक्यामध्ये तीन गुणाचा माल जाऊ द्या पण आपण जाऊ नये. आपण अल्लख निरंजन वेगळं राहा. काय राहा आपण वेगळं राहा. याच्यात त्याच्यात गेलं ते स्वतरी झाली त्याची. म्हणून आपण त्याच्यात जाऊ नये, त्याच्यात सापडू नाही. तीन गुणामध्ये सापडू नाही. त्रिगुणाच्या फेरी थोर कष्टी व्हायची. म्हणून त्या त्रिगुणाचा खेळ आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळी इटी दांडू, आता भिवू नको गांडू. हाच अशा साधू संतांना अनेक खेळ अनेक प्रकार करून आपल्याला शिकविले. किती शिकविले, करुणी सायास शिकविती, पण किती सांगू तरी असं. म्हणून इतकेच आहे ना, इतके सायास केले ते आपल्या करता केलेत. म्हणून ह्या त्रिगुणाचा आभास आहे, मायेचा आभास आहे. हे पा पंचभूताचा आभास म्हणा, बाहेरून पाहिलं तर पंचभूताचा आभास आहे, थोडं आतून पाहिलं तर त्रिगुणाचा आभास आहे, आणि त्याच्या आतून पाहिलं तर मायेचा आभास आहे, आणि त्याच्या आतून पाहिलं तर फक्त चित प्रकाश आहे. काय, पण चित प्रकाश पाहत नाहीत आपण. पंचा चित प्रकाश, चित्काळा, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम हे आपण लक्षात घेत नाहीत. आणि ते माऊली आपल्या लक्षात आणून द्यायलेत की जो त्या चित प्रकाशाला जो म्हणायलीत, त्या ब्रह्मस्वरूपाला जो म्हणायलीत, त्या कुटस्थ साक्षीला जो म्हणायलीत, जे सर्वांचा अधिष्ठान आहे त्याला जो म्हणायलीत, आणि तो लक्षात आणून द्यायलीत. जो अवस्था अतीत आहे, जो सर्व व्यवहार अतीत आहे, जो दोन्ही ज्या सत्ता आहेत प्रातिभाषिक आणि व्यावहारिक, या दोन्हीचा जो अधिष्ठान आहे त्याला माऊली जो म्हणतील. जो लपोनी जगदा भासू, ते लपल्यामुळं सांग देवा तुला हे दिसायला लागले. हे असल्यामुळे हे नाही दिसायला लागलं, हे दिसायला लागलं ना, हे असल्यामुळे हे नाही दिसायलंय, ते लपल्यामुळे हे दिसायले. जो लपोनी जगदा भासू दावी, आणि दावी शब्द दोनदा घ्यायचा. हे पहा, स्वस्ती श्री वटेश्वर हे तर आशीर्वचन, आशीर्वादाचं वचन आहे. आणि बोध वचन हे जो लपोनी जगदा भासू दावी, आणि दावी मग ग्रासू प्रगटला करी.
दावी ना दावी दोन्हीकडे बी लागत जो लपोनी जगदा भासू दावी, आणि जे स्वरूपानं यथार्थ रूपानं दावी, मग ग्रासू प्रगटला करी. प्रगटोनी ह्या सर्वाचा भासाचा ग्रासू करी. अध्यारोप आणि अपवाद. अध्यारोप बी सांगितला की जो लपोनी जगदा भासू हा अध्यारोप आहे. अध्यारोप म्हणजे खोट कसं दिसलं याची संगती लावली, आणि खोट कसं नाही याची संगती लावली तो अपवाद. जो अपवाद कसा आहे, दावी मग ग्रासू प्रगटला करी. ते जर आपल्याला विशेष रूपानं कळालं, आम ब्रह्मस्मी तत्वमाशी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म सोहम, तो हरे श्री हरी पाहिला, हे जर विशेष रूपानं असं कळालं रे कळालं की मग याचा ग्रास होतो. हे मिथ्या ठरतंय, हे नाही ठरतंय, याचा अत्यंत अभाव ठरतो की त्रिकालिक अत्यंत अभाव आहे जगाचा, आणि परमात्म्याचाच भाव आहे तो परमात्मा मी. त्या 2-3 गोष्टी लक्षात आली पाहिजे. नुसतं जग खोटं करून बी कळत नाही, जग खोटं करून बी भागत नाही. देव खरा कळायला पाहिजे, नाही तर जग खोटं तर बुद्धाला बी कळालेलं आहे, पण देव खरा आहे नाही कळालं. जग खोटं कळाव, देव खरा कळाव, आणि तेव देव मी हे कळाव. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, आणि जीव ब्रह्मेव न परा. बस झालं, वेदांत संपला, सिद्धांत संपला, बंधन संपलं, पिढा गेली, बळीचं राज्य आलं. इतकं जर कळालं इतकं लक्षातच यावा की गोमय परमार्थाची. म्हणून महाराज सांगायला लागले, जो लपोनी जगदा भासू दावी, आणि जो आपणाशी दावी, तर मग ग्रासू प्रगटला करी. म्हणून परमात्मा विशेष रूपानं आपल्याला आपल्यातच प्रगटला पाहिजे. काय झाला पाहिजे, हे परमात्मा प्रगटलेलाच आहे, फक्त आपल्या करता आपण झाकलेला आहे. ध्यानात घ्या गोष्ट आहे, परमात्मा झाकलेला नाही, पण आपण मात्र डोळे झाकलेली आहेत. समजा आपण आता जर डोळे झाकले तर सूर्य दिसतो का? मग सूर्य उगालेला आहे का मावळलेला आहे? सूर्य जरी उगाला असला तर ज्याला डोळे झाकले त्याला उगालेला आहे का मावळलेला? बरं, सूर्य उगालेला आहे का मावळलेला? ध्यानात घ्या काय, सूर्य उगालेला का मावळलेला? आता बस ज्यानं डोळे झाकले त्याला उगालेला का मावळलेला? बरं, त्याला त्याच्याकडून मावळलेला आहे का सूर्याकडून मावळलेला आहे? मग आपल्याकडून आपल्याला परमात्मा झाकला का परमात्मा झाकलेला आहे? मग आता परमात्म्याने काय करावं? न करी त्याचे गांढे पण नारायण सिद्ध उभा. तुम्ही डोळे झाकले सूर्यानं करावं काय? आता त्याला करता काही नाही त्यामुळं. तुमच्या घरात येऊन तुमची त्यानं पापनं फाडून टाका. करावं काय? ज्ञानेश्वर महाराज काय करतील? कृष्ण परमात्मा काय करतील? व्यास, यज्ञवल्के, दत्त, कपिल मुनी काय करतील? तुकाराम महाराज काय करतील याच्या पुढे करून करून? म्हणून डोळे झाकून रात्र करू नका. अंधार 2 प्रकारचे असतील, ध्यानात घ्या, वेष्टीत बी समष्टीत बी. रात्रीचा अंधार समष्टीतला आहे, आणि घरात जो अंधार असतोय तो वेष्टीतला आहे. घरातला अंधार दिव्यानं दूर होईल, रात्रीचा अंधार दिव्यानं दूर होत नाही, त्याला सूर्य लागतोय, हे आपल्याला माहिती. पण हे झाले 2 अंधार. तिसरा एक अंधार असतोय डोळे झाकून केलेला, तो कोणाच्या बापानं जात नाही, दिवा लावा जात नाही, सूर्य याव द्या जात नाही, देव याव द्या पुढं तरी जात नाही. कस काय? ते आपली करामत आहे. डोळे झाकून केलेला अंधार दुसऱ्याला घालिता येत नसतो, कारण तो दुसऱ्याकडून आलेला बी नसतो. जे ज्याच्याकडून आलं ते त्याच्याकडूनच जात असतंय, हा सिद्धांत आहे बर का. मग डोळे झाकून केलेला अंधार कोणाकडून आलाय? कोणाची करणी आहे ती आपलीच करणी कौटली. करणी आहे का कौटली? ती आपलीच करणी ना आपलीच कौटली ना आपल्यालाच भावलेली ती. म्हणून महाराज म्हणते डोळे झाकून रात्र करू नका,
काल करीत बैसला वासुदेव करीतो फेरा सूर्य तुमच्या दारापुढे आलाय, पण तुम्ही डोळे झाकले त्याच्यामुळे दिसाना. म्हणून आपण डोळे उघडा, आता उघडी डोळे. जरी तुझा अद्यापिना कळे मातेची या खोळे, दगड आला पोटाशी. काय सांगावं, संतांनी खूप सांगितलेलंय. आपल्याला इतकं सांगायची गरज नाही इतकं सांगितलेलं, पण ते जगद्गुरु असल्यामुळं सर्व करता त्या इतकं सांगावं लागलेलं. कारण की काहीला थोडंच लागते, पण काहीला तितकं सांगून कळत नाही. म्हणजे काहीला इतकं सांगून कळत नाही. हे पहा, तत्वदृष्टीसाठी चौथा तरंग सांगितला. विचारसागर कोणी ऐकला असलाय तर, पण तो आदृष्टीला कळाला का नाही. मग आदृष्टीसाठी पाचवा तरंग सांगितला, पण तो तर्कदृष्टीला कळाला का? आदृष्टी झाला मुक्त. तर्कदृष्टीला कळाला का? मग तर्कदृष्टीला सहावा आणि सातवा दोन तरंग सांगावं लागली. ध्यानात घ्या. आणि विचार सागर कळायसाठी पार्श्वभूमीसाठी तीन तरंग सांगावं लागली आधी. विचार सागर काय असतो, परमार्थ काय असतो, हे परमार्थाचं स्वरूपच कळायसाठी तीन तरंग खर्ची घातले, पहिला, दुसरा आणि तिसरा. आणि उत्तम अधिकाऱ्याला उपदेश करण्यासाठी चौथा तरंग, मध्यम अधिकाऱ्यासाठी पाचवा तरंग आणि कनिष्ठ अधिकाऱ्यासाठी दोन तरंग. झाला विचार सागर. म्हणून आणि हे बी इतकं केलं त्यांनी तीन अधिकाऱ्यासाठी, तरी समजायला विचार सागर करायला का मला, तरी बी उरली तो लोक अजून. आता त्यासाठी काय करो, मग त्यासाठी केलं ना पंचीकरण केलं. पंचीकरण करत नाही त्यासाठी काय करो, काय नाही नाही आहे नामस्मरण शेवटतो पाहिजे त्यासाठी बी आहे ना. त्यासाठी आहे. त्यानं काय करावं, ज्यानं पंचीकरण बी ज्याला कळत नाही त्यानं मग भागवत ऐकावं, रामायण ऐकावं, महाभारत ऐकावं, नवनाथ ऐकावी. कोणी त्यानं हे करावं. आणि ते बी ऐकायला भेटत नाही त्यानं काय करावं, मग त्यानं नामस्मरण करावं, त्याने एकादश धरावं, त्याने गण लावा, त्यानं माळ घाला, त्यानं मायबापाची सेवा करा, त्यानं पंढरपूरला जावा, त्यानं आळंदीला जावा, त्यानं ज्ञानेश्वरी वाचावा, घरात बसल्या बसल्या नियम धरावा, नित्य नियम नामी. ते प्राणी दुर्लभ असा दुर्लभ प्राणी व्हावं, त्यानं सुलभ प्राणी होऊ नाही. कुठं बी भेटन असं होऊ नाही. त्यानं दुर्लभ व्हावा, त्याची भेट दुर्लभ होईन असा व्हावा. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ, आणि नित्य नियम कामी ते प्राणी सुलभ. कर्कशा वल्लभ तया जवळी. अभंग आपल्याला तयार करते तुला काय झालं करायला. अभंग आहे हो, म्हणता अभंग आहे. त्या अभंगाला दुजरा देणार अभंग आहे. कारण हे अभंगवाली बी आहेत ना, असे नाहीत का लोक, असे बी आहेत ना. नित्य नियम कामी ते प्राणी सुलभ, कुठे भेटते तुम्हाला झालं असते ना. ती कामी गुंतली रिकामी कमी येत, कामी गुंतली जास्त येत. मग कामी गुण नित्य नियम कामी, उठलं की खायची चिंता, उठलं की कामच. नित्य नियम कामी ते प्राणी सुलभ, कुठे भेटतात रस्त्याने तुम्हाला. आणि लक्ष्मी बोललं कसा राहील त्याच्या कर्कशा बोललं बता जवळ. असं म्हणून सांगायचं तात्पर्य काय, म्हणून आपण चांगलं वाहण्याचा प्रयत्न करावा. साधू संतांना खूप सर्वांसाठी सांगितले, दूरदृष्टी ठेवली. जे अधिकार आणि अनाधिकारातले अनाधिकारी त्याला सुद्धा झेपण, त्याला सुद्धा पेलवण, ते सुद्धा याच्यात येऊ शकते. असं साधू संतांना खूप दूरदृष्टी. म्हणून जगद्गुरु आहेत ती, सर्वाला समेटून घेतात, ती सर्वाला पोटात घेतात. बहु वाव पोटी संतांची आहे. सर्व दुष्ट नष्ट खट नट त्या सर्वाला ते पोटात घेतात, सर्वाला शिकितात. म्हणून आपण त्याचं व्हावं आणि त्याच्या पायावर लीन व्हावं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, सांग देवा जो लपोनी जगदा भासू दावी, आणि जो दावी मग ग्रासू प्रगाटला करी. जो तो जर आपल्याला कळाला, तुका म्हणे देव दावीला आपणा. देवानं जर आपलं स्वरूप आपल्याला लक्षात आणून दिलं, तर मग आपल्याला ह्या कल्पना, ह्या भावना, ह्या भ्रम, हे जीवत्व, हे बंधनत्व राहणारच नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य प्रगटला करी. पण ज्ञानोबा म्हणते, सांग देवा बहु जवळजवळ याच्या पुढची होई काय, प्रगटे तवन दिशे. परमात्मा आत्मरूपानं, ब्रह्मरूपानं, साक्षी रूपानं, कुटस्थ रूपानं, अधिष्ठान रूपानं जर कळाला, प्रगटे तव न दिशे,
परमात्मा जर असा आहे तसा लक्षात आला तर मग नाही तसं दिसू लागलेला आधी भास हे न दिशी प्रगटे तव तव हे न दिशे ते लपे तव तवच आभासे. आपल्याला जर जग दिसायला खरं वाटायलं तर परमात्मा आपल्याला कळालेला नाही असा त्याचा अर्थ आहे. जर आपल्याला जग दिसाना तर मग परमात्मा लक्षात आला हे त्याचा अर्थ आहे. जर तुम्हाला आता स्वप्नातला हाती दिसाना तर तुम्ही जागे आहेत असा त्याचा अर्थ आहे. जर तुम्हाला स्वप्नातले हाती घोडे डोंगरे दिसू लागले तर तुम्ही झोपी गेलेली असा त्याचा अर्थ आहे. किती सोपं. तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे पण त्याला शहाणा लागतो घ्यायला. या रगाबळ्याची काम नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्व. तुकाराम महाराज म्हणले नाही की याच्याहून सोपं त्या नांगराहून सोपं हे त्या दारी धारणीहून सोपं हे. सर्व गुण मानल्यावर पुन्हा काहीच नाही उरलं. तुमचं जे जे अवघड आहे ते समजा बाजूला करा त्याच्यापेक्षा सोपं आहे. परमार्थ किती सोपा आहे. आंघोळ करण्यावर आंघोळ करण्यावर सोपा आहे. भाकर खाण्यावर भाकर खाण्यावर सोपा आहे. पाणी पिण्यावर पाणी पिण्यावर सोपा आहे. पाणी पियाचं अवघडी तांबे घ्यावा लागतो. पाण्याकडे जावं लागतंय. झाकण उघडावं लागतंय. पाणी घ्यावं लागतंय. तोंडाला लावावं लागतंय. वाढावं लागतंय. घोट घ्यावं लागते. सोपं आहे का. ठसका लागतो खंबार नाही जर झालं कुशीत पाणी गेलं तर पाणी प्यायचं बाजूला जाते. पाणी पडता प्याता माणसं मेलेलीत काय का सोपी गोष्ट आहे काय. पाणी पिणं अवघड आणि परमार्थ करणं सोपं आहे. म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्व. नाकात पाणी गेलं शिकाय याच्यात ठसकत आहे. चार माणसात हे होत असते म्हणून पाणी पिणं पण अवघड आहे. पण परमार्थ करणं कसं आहे. म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी. इथं निवांत बसायचे. पहा निवांत उगीच बैसावी ते समजून घ्यावे. पहा तुम्ही मांड्या घालून बसायचं. साधू संतांचे ग्रंथ काढायचे आणि ग्रंथ वाचायची निसती किंवा कोणी सांगत असला तर ऐकायची. काय कष्ट आहे तू. मस्त टोपी पटका काढायचा मांडीवर ठेवायचा. मस्त खाऊन यायचं. मांडी घालून बसायचं. भशानानं ऐकायचं आणि खरं लक्षात घ्यायचं आणि खऱ्यावर यायचं. काय अवघड म्हणजे इथं लय कष्ट लागतात का. लय बेजारी का. घामाघूम व्हावं लागतं का. अरे आपण घामाघुमीच्या कामाला दम नाही आपल्याला. आठून गेले माणसं. कमर मोड्याच्या बारीला आली. मणके गेले. कमरा गेल्या. कुबड बसले. खोबरे झाले तरी दम नाही. इतक्या कामात आपण हात घातला हे काम लय अवघड ना ते लय अवघड. अरे तू याच्यावर लय अवघड कामे केलेस त्याला सांगायला बदमाश आहेस तू. फक्त चुका चुका रे तुला परमार्थाचा तुला दांडी मारायची फक्त इकडं. लय अवघड आहे ना आम्हाला नाही. याच्यापेक्षा लय अवघड काम तू बदा बदा घाम आले पाहिलं तुला मी घामा गोम झालेला. असो राहू द्या. सांगायचं तात्पर्य काय की अवघड नाही सोपं आहे. म्हणून सोपं फक्त घेता आलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की किती सोपं आहे. अरे ध्यानात घ्या. आता जर परमात्मा आपल्या लक्षात आला तर आता आपल्या पुढे जगाचा भास आहे असं लक्षात येत आपल्याला निश्चय होतो. आणि आता जर जग सत्य वाटलं तर आता परमात्माला आपल्याला राहतो. प्रगटे तव तव न दिशी लपे परमात्मा लपे तो तो आभासी. ध्यानात घ्यायच्यात महाराजांना शब्द कसे वापरलेत अत्यंत महत्वाची गोष्टी येत. असल्याला देव प्रगट रूपानं जर कळाला. प्रगटे तो हे न दिशी आणि लपे देव लपे तो आभासी. आभासी एक आशे आभासी आणि देव लपे का नशे. देव आशे पण लपे. ध्यानात घ्या. न दिशे लपे आशे पण न दिशे किंवा लपे आणि हे भाषी दिशे बी नाही काय भाषी. म्हणून भासणाऱ्याला अस्तित्व नाही. ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते स्वतः. असा निवाडा करता येतो आपल्याला. तुका म्हणे केला निवाडा रोकडा. म्हणून असा रोकडा निवाडा जर आपण केला तर आपल्या हे गोष्ट लक्षात येते की एक परमात्माच आहे. परमात्म्यावरच परमात्मा रूपावरच अध्यासानं हे विपरीत रूपाने दिसायला लागली. जसं पाण्यावर शवाल दिसाव. काय दिसाव. पाण्यावर शवाल दिसाव. पाण्याहून भिन्न वाटतंय पण भिन्न
नसतंय. नाही नाही, पाण्याहून भिन्न नाही, नुसतं शेवाळच वाटतंय, पाणीच नाही वाटतंय. हे पहा, नुसतं शेवाळ वाटलं तो नास्तिक, शेवाळात पाणी वाटलं तो आस्तिक, आणि पाण्यावर शेवाळ वाटलं, तीन गोष्टी तिथं. हे पहा, शेवाळच आहे नुसतं असं वाटलं तो नास्तिक, शेवाळात पाणी असं वाटलं तर तो आस्तिक. पण कोणता? परोक्ष ज्ञानी आस्तिक, परोक्ष ज्ञानातला आस्तिक. आणि पाणीच आहे, शेवाळ नाही. शेवाळ बी पाणीच आहे आणि पाणी बी पाणीच आहे. त्याला म्हणा अपरोक्ष ज्ञानी आस्तिक. आस्तिकात दोन भाग आहेत. जे जीवनमुक्त महात्मे ते बी आस्तिक आहेत, जे साधक आहेत ते बी आस्तिक आहेत, जे विषय आहेत ते बी आस्तिक आहेत. विषय बी देवधर्म मानतात पण परोक्षानं. साधक बी देवधर्म मानतात पण परोक्षानं. पण साधकापेक्षा विषयी लांब आहेत, साधक जरा जवळ आहेत. साधक नुसता मानतो, संसारच करतो. आपले विषय फक्त देव मानतो आणि संसारच करतो. आणि साधक देव मानतो आणि देव कार्य काहीतरी करीत असतो, त्याला साधक म्हणा. आणि जो सिद्ध आहे तर तो देवच होतो, देव स्वरूपालाच प्राप्त झालेला असतो, देवच पाहतो. तो का म्हणे आम्ही देखतची नाही, देवाविन काही दुसरी ती. अशा तीन स्थिती असतात. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, की शेवाळच आहे. नाही नाही, शेवाळच वाटत नाही, जमीनच वाटत असते ती. इतकं घनदाट जर शेवाळ आलं महाराज, आणि नुसतं शेवाळच आलं तर ती जमीनच वाटत असती. त्याच्यावर सलाव काय असं वाटत असते. पण ते तसं नसतंय, दिसतंय तसं आणि नाही तसं. की जमीन आहे का पाणी? पाणी पण जमिनीसारखे दिसतंय. आणि जर बारकाईने निरीक्षण केलं तर मग शेवाळ दिसतंय, आणि त्याच्यापेक्षा बारकाईने निरीक्षण केलं तर पाणी दिसतंय. शेवाळ बाजूला करून पाणी का शेवाळ पाहून पाणी? हे पहा, पण शेवाळ पाणी म्हणायला थोड्या तरी जाग्यातलं शेवाळ बाजूला करून पाणी पाहावं, ज्यानं पाहिलं त्याला समज पाणी कळत. काय ध्यानात घ्या, युक्त्याच आहे त्या. शेवाळ जमीनच वाटत असते, पण ज्यानं त्याला बोटानं डिवचिलं त्याला जमीन नाही कळत, ते बाजूला होतं लगेच, मग शेवाळ कळत आहे. पण शेवाळा खालचं ज्यानं पाणी पाहिलं त्याला शेवाळ बी पाणीच कळत की हे पाण्यावरच आहे. हे पहा, शेवाळ पाण्यावरच असतंय का पाणीच असतंय? शेवाळाचे जे दोरे आहेत ते काय असतात माहिती का तुम्हाला? काय कसे दोरी येते? पाण्याचेच आहेत, पाणीच आहे पूर्ण ते. ध्यानात घ्या, अहो शेवाळ तर पाणी, पण शेवाळ त्या पाण्यामध्ये पान उगती ते काय? पाणीच आहे. नाही नाही, पाण्याची झाडं होती ठीक, हा झाड बी काय आहेत? याच्यातलं पाणी काढून घ्या, झाडे का ते? म्हणून पाणी जीवन आहे समजायचं. सर्व शरीरधारी जीवाचं जीवन काय आहे? पाणी. म्हणून पाण्याला जीवन एक शब्दच आहे, नावच आहे. असो, आपला विषय विस्तारित व्हायलाय. सांगायचं तात्पर्य तसा एक देवच आहे, एकमेव अद्वितीय परमात्माच आहे. परमात्माच आहे, परमात्मा ज्या रूपाने नाटलेला आहे, याच्यातला जर परमात्मा काढून घेतला तर हे नाहीच. दोरीवारल्या सर्पातली जर दोरी काढून घेतली तो काय काय व्हायला लागलं सर्पाला? दोरी काढून घेतली तुम्ही, सर्प काढून घेतला का? दोरी जर काढून घेतली तर सर्पाचं काय बिघड? दोरी काढून घेतल्यावर सर्प कसं काय गेला? दोरीचा सर्पाचा काय संबंध? हा, दोरी त्याचा अधिष्ठाने, दोरीशिवाय सर्प दिसलाच नाही, दोरीशिवाय सर्प नसतोच. म्हणून दोरी काढून घेतली तर सर्प राहत नसतो. आता घरात सर्प निघलेला आहे, वारुळातला आलेला, आणि दोरी घरातली जर चार बाजूला घेतली तर सर्प काय होईल त्याला? घरात तुमच्या सर्प निघला आणि मग आजकाल सांगितले जाणे की मी पळून ऐकलं होतं दोरी काढून घेतली की सर्प होतो. मग चाराटे त्यांना समजी बाहेर फेकले कासरे का चाराट काय जे होते द्वारे भोऱ्या, की घरात दोरी नका ठेवू, मग सर्प जातो. मग का नाही का नाही जमत इथं? ह्या सर्पाचा आणि त्या दोरीचा संबंध नाही, अनन्य संबंध नाही. आणि ह्या सर्पाचा आणि ह्या दोरीचा कसा आहे? अनन्य संबंध आहे.
ती दोरीच सर्प दिसली होती. अशा अटकली जमत नाहीत बरं का, असं ऐकलेलं अटकली तिकडे चला आपले मला माहिती आहे सर्प निघाला तुमच्या घरात ते गायब करतो मी. तुम्ही नाही तुम्हालाच गायब करून देऊ सर्प तसा. त्याच्या हुशार नाहीत जमत. असं म्हणून दोरी जर वजा केली तर सर्प नाही, तसा परमात्मा जर म्हणून तुम्ही दृष्टी जर काढून घेतली तर सृष्टी नसती. काय जगातली दृष्टी जर काढून घेतली तर सृष्टी नसते. मग स्वप्नात सृष्टी असते का दृष्टीमुळे दिसते? मग होतं काय जागा आल्यावर दृष्टी त्याच्यातली ती सृष्टी कोसळून पडती. स्वप्न दृष्टीमुळे असतं का ती सृष्टी असती? दृष्टीमुळे असतंय. स्वप्नातला हातीमुळे नसतो, दृष्टीमुळे असतो. आणि चिव आला की ती दृष्टी इकडे नादी लागती, इकडं पाहती काढायला इकडे येते, तिकडे दृष्टीच नाही राहिली तर सृष्टी बी. म्हणून दृष्टी सृष्टी वादात मोडते स्वप्न. कोण्या वादात? दृष्टी सृष्टी. आता ते उंच विषय, ते शब्द बी उंच आहे, ते झेपले पाहिजे आपल्याला समजायला. समराम्यानं काय करायचंय लक्षात घ्यायचंय सोप्या शब्दात, आणि हे सोप्यात नाही. हे पा चांगला जावाई सोप्यात भेटत नसतो, पण चांगलाच पाहिजे असतोय. मग बेजारी होती काय? हा, जर तुम्हाला डॉक्टरच समजा जावाई पाहिजे असला, चांगला असतो डॉक्टर जावाई, पण त्याला तुम्ही चांगले लागतात आधी. डॉक्टर जावाई वाईट आहे का चांगला आहे? वकील जावाई, डॉक्टर जावाई पैसे कमावणाऱ्याच्या दृष्टीनं, पैशाची जाल दृष्टी त्या दृष्टीने चांगला आहे. पण तो चांगला आहे, पण तुम्हाला तयारी धरावं लागेल. मग आता कसा जर तुम्हाला गवाही करायचं असलं तर तुम्हाला जरा का असं बाळ सुन नाही जमायचं, कामाला लागावं लागेल. मग आतापासून जर पोरीवाल्याला गवाही पाहिजे असला तर कामाला लागा त्याला. काय करायला नाही रिकामं फालतू बसून आहे, त्यानं पैसा कमायला लागाव. तसं जर आपल्याला चांगदेव 65 सारखं ज्ञानोबरायचं बोलणं करून घ्यायचं असलं तर त्यांना कामाला लागाव, त्यांना गण लावा, त्यांना आंघोळ करावं, त्यांना असं उघड आलसून झोपू नाही, त्यांना माल घालाव, त्यांना नामस्मरण करावं, त्यांना ज्ञानशिरी वाचाव, त्यांना संतांची संगत करावं. बर का? त्यांना वासावा व्यवहार करू नाही, त्यांना इंद्रियाच्या मागे राहू नाही, त्यांना वासनेचं मनाचं काही बी ऐकू नाही, त्यांना थोडं नियंत्रण करावं. लोलुपता काय निद्रे तेजी नावेन भोजन करावे, काही बी खात बसू नाही चांगलं लागलं तर. त्यांना आकारानं खावा, आकारानं प्यावा, आकारानं झोपावा, आकारानं जागाव, त्यानं सर्व परिमित. आणि असं जर केलं म्हणजे असं केलं तुम्हाला मग जावाई चांगला भेटू नका. नाही तर मग तुम्हाला म्हणले भेट घ्यायची त्याची, पण मग तुम्हाला तर टिकावं लागेल तुमचं, आणि जावं लागेल तुम्हाला ऊस तोडायला कुठतरी. मग तसे हाल होतील, तसे हाल करून घेऊ नका. म्हणून आपण तयारी धरा. म्हणून प्रगटे तवतव न दिसे, लपे तवतो आभासे, प्रगट ना लपला असे नको मताजो. अशा प्रकारानं तो प्रगट नाही आणि लपला नाही, प्रगटण्याचा आणि लपण्याचा त्याला स्पर्श झाला नाही. नको मताजो यानं स्पर्शानं तो बाटला नाही, तो अज्ञानानं झाकला नाही, अज्ञानानं प्रकाशला नाही. असा नको मता जो प्रगटे, प्रगटना लपला अशी. हे पा इकडं ध्यानात घ्या, हे ज्ञानानं कळत आहे आणि अज्ञानानं कळत नाही. ध्यानात घ्या इकडं जग. पण परमात्मा अज्ञानानं कळत नाही असा नाही, ज्ञानानं कळतोय असा बी नाही. एवढी गोष्ट ध्यानात घेऊन संपू आपला विषय आता. परमात्मा कसा आहे? जग पाहिलं तर दिसतंय आणि डोळे झाकलं तर लपत आहे. पण परमात्मा असा आहे, पाहिला तर दिसत नाही आणि डोळे झाकला तर लपत नाही. काय 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 हा, आता पहा तो का हे कसं आहे. हे पहा प्रकाश कसा आहे सूर्याचा, पाहिला तर दिसतोय आणि डोळे झाकला तर दिसत नाही, आहे का नाही? हा, पण वारा तसा नाही, तुम्ही डोळे लावा का उघडा. काय वारा कसा आहे? वारा प्रकाशाच्या त्या सिस्टीम मध्ये बसत नाही, त्याच्यामध्ये प्रकाश तसा आहे, डोळे उघडे केले दिसतोय आणि डोळे झाकले तर झाकतोय प्रकाश. पण वारा डोळे उघडा दिसतो का? बरं डोळे झाकतो का? लागायला लागला अंगाला, लागायला लागला नागपुढे चालल्याला. डोळे झाकले तरी बी झाकत नाही आणि डोळे उघडे ठेवले तरी दिसत नाही. झाकत नाही असं नाही, डोळे उघडे ठेवले तर दिसत नाही वारा, आणि डोळे झाकले तर झाकल्या जात नाही. कोण? म्हणजे याच्या सिस्टीम मध्ये नाही बसत तो, याच्यासारखं समजेल का तुम्हाला? साधं त्या वारा लय आला शीतळ शांतीचा वारा, तो काय असं समजेल काय? सूर्यासारखा नाही, सूर्याचा बाप आहे तू. कोण? वारा. त्याचं कारण आहे, अग्नीचं कारण आहे वारा. हे तर रूप आहे, तू अरूप आहे. अरूप असल्यामुळे डोळ्याच्या हाताने येत नाही तू.
असो. जसा सूर्यात प्रकाशाचं असणं वेगळे आणि वाऱ्याचं असणं वेगळे ते डोळ्याच्या अधीन नाही, तसं परमात्म्याचं असणं जे ते ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या कव्यात येत नाही. वाऱ्याचं असणं जसं डोळे झाकण्याच्या आणि डोळे उघडण्याच्या कव्यात बसत नाही. डोळे उघडा का झाका तुम्ही विचित्र हा करू तुम्ही त्या वाऱ्याला काही स्पर्श होत नाही. तसा ज्ञानानं आणि अज्ञानानं दोन्हीने बी स्पर्श केला नाही कोणाला, त्या परमात्म्याला, त्या जोला. म्हणून प्रगटे तवतव न दिशे हे आणि लपे तवतो आभाषे हे, पण प्रगटना लपला असे न खोमता जो. डोळ्यानं पाहिलं तर प्रकाश दिसतो, नाही पाहिलं तर प्रकाश दिसत नाही. पण वारा जसा डोळ्यानं पहा का नका पहा पाहून दिसत नाही आणि न पाहून झाकत नाही. वारा जसा तसा परमात्मा त्या ज्ञान दृष्टीने बी दिसत नाही आणि अज्ञान दृष्टीने बी झाकत नाही. प्रगट ना लपाला असे नको मा. अज्ञानात बी अज्ञानाचं प्रकाशन किंवा अज्ञानाचा अधिष्ठान तोच असतो आणि ज्ञानात बी ज्ञानाच्या दृष्टीला दिसत नाही. जाणीव जेथ न रिघे विचार मागुता पावली निघे, तरकू आईनी निघे अंगी जयाच्या अर्जुनात तया नाव ज्ञान. येर प्रपंची हे विज्ञान आणि तेथ सत्यत्व बुद्धी हे अज्ञान. हेही चालता चालता जाणून घे. समजा गोष्टी किती सोप्या, किती सुलभ, किती सहज, किती ववात्या भाषेतून ज्ञानोबरायनं आपल्याला ज्ञानेश्वरी सांगून दिल्यात. घ्या कोणी भारी अधिकारी त्याची हरी देईल. म्हणून अशा ज्ञानेश्वरीचं, अशा ह्या अमृत अनुभवाचं किंवा चांगदेव 65चं साधू संतांच्या वाणीचं आपण श्रवण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. मन लावून आपण बुद्धी लावून प्रयत्न करून अट्टहासानं यासाठी अट्टहास करा. देव पहावया करीवो सायास. इकडे तर लय सायास करतो, सायास करीशीन प्रपंचे घेणे नेशी दम नाही इकडं. आणि काय फळ आहे, काय मिळेल आता बसतो. आज आम्ही आला पंजा आम्ही आला बाप बी आणि देखत देखत ना तू पण तू हे फळ आहे. मरती मेली मेनो किती हाच लाभ यांच्या संगती. काय 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 मिळाले याच्यात, कोणाला काय भेटलं म्हणले याला ते भेटलं त्या. अरे समद मारणानं नेलं, भेटलं काहीच नाही. भेटल्यासारखं वाटलं, स्वप्नात काय काय भेटलं नाही. चढ झोपीनं नेलं, जेवानं चट नेलं, चक्रीवादळ चट गेलं. ती जेव्हाचं चक्रीवादळ आलं की स्वप्नात तुम्ही काय काय झालते ते उलथून पडलं. तुम्ही नवरदेव झालते, तुम्ही निवडून आलते, तुम्ही काहीतरी कॅबिनेट मंत्री झालते स्वप्नात. पण जेव्हाचं वावधन आलं जाट उपटून गेलं. ती तसं इथं जागृतीत काय काय झालते. मरणाचं कावधन आलं साठ गेलं, वाहून गेलं. ते मेलेला आहे तो कोण असतोय, तो मेलेला ध्यानात घ्या. मेलेला माणूस आहे एखादा भाशिलेला, तो गर्दनी आहे का, तो श्रीमंत आहे का, तो नवरा आहे का, तो पोराचा बाप आहे का, तो सरपंच आहे का, तू कोण आहे, राजा आहे, कोण आहे का तू, तो माणूस आहे का, माणूस पण नाही. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. ते मुर्दा आहे, प्रेत आहे, माती. आणि तवाच माती का आता बी आता लक्षात घ्यायची का तवा, तवा तर लक्षात घेताच येत नाही. तवा दुसरे बी मातीला त्याला म्हणतात पण माती लक्षात घेत नाही. त्याला माती पण कळलेली नसती, लय शहाणी असती. पण गाड्यानं आले, मोदी हातात, मोबाईल हातात, गाव गप्पा हाला खाच्या, तिथं पण सोयरिकीचा गप्पा करते. असे मूर्ख असतील की तुमची पोरगी कशी आहे, तुमचा पोरगा लागला का, यायचं पोरग कसं आहे, तुमच्या पोरगाचा लागला नंबर, आणि इकडे नंबर लागला पाणी सरणार तिकडं. शेतकरी भेटले तर म्हणते काय किती आला उतार, कस काय झालं तुम्हाला उतार, उतार किती आला पाहिजे पुढं सावरताना 2-3 थैल्या भरल्या. किती रान रान राबला तो माणूस, इतकी ड्युटी केली, इतकं सर्व्हिस केली, इतकं कष्ट केले. 2-3 थैल्या एका थैलीत भरत होतं, पण एका थैलीतले कमी उतार दिसेल म्हणून 2-4 थैल्या भरल्या पाहुण्याने. नाही तर एकाच पिशीत बसला असते ते राखोना. त्याच्यात बी लाकडाचातलं माठाईचं आहे, त्याचं किती काही इतके नाही भरायचं. ती लाकडाची मीटर आहे, गावऱ्याची काही, लाकडाची काही, त्याची किती आहे त्याची स्वतःची, किती उतारा आला.
तुका म्हणे रक्षा झाली आपल्या आपण उजाळला नाही दीप गुरुकृपा म्हणून गुरुकृपा उजळायसाठी ही चांगली 65 आपल्याला श्रवण करायचंय. म्हणून श्रवण करून आपण त्या स्थितीला प्राप्त व्हावं असा साधू संतांचा आपल्याला निरूप आहे. पुंडली कवरदा विठाला 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 विठाला. ठीक तिकडे यायचंय. रामकृष्ण रामकृष्ण हरी. जय हरी. नाही हे नाही चालू. जय हरी महाराज सर्वांना. जय हरी सर्वांना जय हरी माऊली. सर्वांना. ठीक आहे. गुरुदेव महाराज.